शेतकरी या लोणीच्या बस स्थानकावरती आज एकत्र आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं आम्ही अतिशय आमच्या जनजीवनामध्ये शेतकरी जीवनामध्ये एक त्रस्त झालेलो शेतकरी आहोत। गेल्या महिन्यापासून आज महावितरणनी एकदम शेतकऱ्यांची चेष्टा केल्याने काम केलेलं आहे। अतिशय कमी दाबाची लाईट आणि लोणी फिटरवर तर दिवसा 8 लाईट दिली जाते आणि ती सुद्धा अक्षरशः 4 ते 5 तास लाईट दिली जाते। महावितरणाला आमची सर्वांची विनंती आहे की आपण उच्च दाबाची लाईट आणि 24 तासातून कमीत कमी 8 तासाची तरी लाईट चांगली देण्यात यावी। आज 48 तासामधून जर 3 आणि 4 तास जर लाईट देणार असताल तर शेतकऱ्यांचा आज कांदा असेल, गहू असेल किंवा अन्य पिकं असतील ते जळल्याशिवाय राहणार नाहीत। आज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व या परिसरातील सर्व राजकीय पक्षातील सर्व नेत्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर यावं। शेतकऱ्यांचे जे आज आतोनात जे नुकसान किंवा माल जळून झालेले ते पाहावं। आज गोरगरीब लोकांनी व्याजाने पैसे काढून कांद्यासारख्या खर्चिक पिकाला आज योगदान देऊन त्यांनी कांद्याचं पीक आज 2 आणि 3 पाण्यावर आलेलं आहे। आज खऱ्या अर्थाने या महावितरणच्या विरोधात कुणी बोलताना या मतदारसंघात या गाण्यामध्ये किंवा सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये दिसत नाही। मी या ठिकाणी राज्य शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्याला जी आज मोफत लाईट देताय ना, एक वेळा मीटर चालू केले तरी चालते, पण दिवसा कमीत कमी 12 तास लाईट उच्च दाबाची देण्यात यावी। असं आता आमची अशी परिस्थिती झाली की शेडीचं शेपटावणी झालंय आणि तुमचं असं झालंय की तुपासाठी उष्ट खाण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। वीज बिल एकीकडून माफ म्हणता पण वीज बिलच देत नाही। मग नेमकं शेतकऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने करायचं काय? आज देश स्वतंत्र होऊन 60-65 वर्ष झाली तरी सुद्धा तुम्ही आज शेतकऱ्याला लाईट देऊ शकत नाहीत। मग आपण नेमकं प्रगती पथकावर चाललेलो आहोत का? खऱ्या अर्थानं भारत देश विकसनशील रस्त्यावर चाललेला आहोत का? हा खूप मोठा प्रश्न आहे। आज जर रस्त्याचं जर पाहिलं तर आज गुडीतकाली खड्डे आज 20-20 वर्षापासून डांबरी आमच्या शेतकऱ्यांनी किंवा नवीन तरुणांनी पाहिलेले नाहीत। आणि लाईट संदर्भामध्ये आज जर सगळ्यांचे जर पिकं जर जळून जाणार असतील तर आम्हाला ह्या शासनाचं किंवा ह्या नेत्यांचं करायचं तरी काय? हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आज उभा आहे। मी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तुम्ही काय जे करायचं ते करा, पण शेतकऱ्याला एक उच्च दाबाची लाईट द्या। आज भावांमध्ये आज विहिरी सामायिक घेता, पाईपलाईन सामायिक, एका शेतकऱ्याला 2-2, 3-3 मुलं आहेत, एका विहिरीवर 2-2, 3-3 हिस्से पडलेले आहेत। जर दिवसा 8 जर लाईट देणार असतील तर 48 तास 5 आणि 4 तास जर लाईट देणार असताल तर कोणत्या भावाने कोणतं भरणं करायचं? आणि त्याच्यामध्ये आज आमची लाईट चालू आहे, तुम्ही पाहू शकता इतकी डिम लाईट